नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता ₹1 जो पीक विमा होता ती योजना आता या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये नवीन योजना ही आणण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी या विमा योजनेमध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुधारित पीक विमा योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। याआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ ₹1 पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी करण्याची संधी दिली होती। यामुळे लाखो शेतकऱ्यांना अल्प दरात विमा संरक्षण मिळत होते। आता या ठिकाणी ही योजना जी होती ती बंद करण्यात आली असून तिच्या जागी आता एक सुधारित आणि अधिक पारदर्शक प्रणाली आणली गेलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 9 मे 2024 रोजी राज्य शासनाने याबाबत अधिकृत निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानुसार नवीन बदलाची अंमलबजावणी 2025-26च्या खरीप आणि रब्बी हंगामापासून केली जाणार आहे। तर या ठिकाणी जी ₹1 जो विमा मिळत होता तो आता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आणि त्याच्याऐवजी आता सुधारित आणि पारदर्शक प्रणाली या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। तर हे जे निर्णय आहे तो 9 मे 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। आता ही नवीन जी प्रणाली आणली गेलेली तर तिची अंमलबजावणी आता 2025-26च्या खरीप आणि रब्बी हंगामापासून करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी ₹1 पीक विमा योजना ही बंद का करण्यात आलेली आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे। तर पूर्वी ₹1 पीक विमा मिळत असल्या कारणाने काही लोकांनी खोटे किंवा बोगस अर्ज या ठिकाणी दाखल केलेले होते। त्याचा गैरफायदा घेतलेला होता। मस्जिद, मंदिर, शासकीय जमीन, पडीक क्षेत्र या ठिकाणी शेती असल्याचे दाखवून खोटी कागदपत्रे वापरून अर्ज या ठिकाणी दाखल केलेले होते। त्यामुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्या कारणाने या ठिकाणी ही योजना बंद करण्यात आलेली आहे। तर शासनाच्या माहितीनुसार 2024मध्ये अशा 5,82,000हून अधिक अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले होते। तसेच 2016 ते 2022 या कालावधीत सुद्धा विमा कंपन्यांनी केवळ महाराष्ट्रातून तब्बल ₹10,093 कोटी कमावले। हे आकडे पाहता योजनेचा उद्देश बाजूला पडत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। याचमुळे सरकारने आता ही योजना अधिक पारदर्शक आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेत सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे। यामध्ये आता 2 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता जी ₹1 जो पीक विमा होता ती बंद करण्यात आलेली असून आता यामध्ये पारदर्शक आणि सुधारणा करण्यात आलेली आहे। तर यामध्ये 2 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले तर ते कोणते बदल आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओने पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नवीन पीक विमा योजनेत करण्यात आलेले बदल। तर मित्रांनो, पहिला जो बदल आहे तो म्हणजे आता पहिला बदल म्हणजे शेतकऱ्यांना विम्यासाठी आता अधिकचा वाटा भरावा लागणार आहे। म्हणजेच पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हप्ता भरावा लागेल। खरीप हंगामासाठी विमा रक्कम 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% इतका हप्ता शेतकऱ्यांना आता या ठिकाणी द्यावा लागणार आहे। तर मित्रांनो, जो पहिले तुमचा ₹1 पीक विमा होता त्यामध्ये तुम्हाला हप्ता भरावा लागत नव्हता। आता या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता भरावा लागणार आहे। तर उदाहरणार्थ जर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी विमा संरक्षण ₹35,000 आहे तर शेतकऱ्यांना ₹700 म्हणजेच 35,000च्या 2% तुमचे ₹700 येतात। तर हे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत आणि हे पैसे भरल्याशिवाय तुमचा हा या ठिकाणी विमासुद्धा या ठिकाणी मंजूर होणार नाही आहे। तुमचे जे शेतकऱ्यांना जो हप्ता द्यायचा आहे तो तुम्हाला पहिले द्यावा लागणार आहे, त्यावेळेस तुमचा या ठिकाणी तुमचा विमा हा मंजूर केला जाईल। त्यानंतर या ठिकाणी दुसरा मोठा बदल करण्यात आलेला आहे, नुकसान भरपाई देण्यासाठीचे निकषांमध्ये बदल। तर दुसरा मोठा बदल म्हणजे नुकसान भरपाई देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निकषांमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे। याआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 4 वेगवेगळ्या ट्रिगरमध्ये देण्यात येत होते, जसे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामी प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग। तर असे 4 वेगवेगळ्या ट्रिगरमध्ये नुकसान भरपाई ही देण्यात येत होती। तर आता या ठिकाणी केवळ पीक कापणी प्रयोग या एकाच आधारित नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच महसूल विभागाने केलेल्या पीक कापणीच्या तपासणीवरूनच ठरवले जाईल की नुकसान किती झालेले आहे आणि त्यानुसारच आता या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, योजनेअंतर्गत विमा कंपन्या आता फक्त ठरलेल्या जोखीम असलेल्या बाबींकरताच भरपाई देतील। या जोखमीमध्ये वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन होणे, अतिवृष्टी, कीड व रोग यांचा समावेश करण्यात आलेला आहे। पिकांच्या पेरणी कालापासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत या घटकांमुळे उत्पादनात घट झाली तरीसुद्धा या ठिकाणी भरपाई ही देण्यात येणार। मित्रांनो, अशा प्रकारे सरकारचे उद्देश अधिक पारदर्शक आणि गरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी
हा आहे. बनावट अर्ज थांबवणे, विमा कंपन्यांचा नफ्यावर मर्यादा आणणे आणि शेतकऱ्यांना वास्तव नुकसान भरपाई मिळवून देणे हे या सुधारित योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर येणाऱ्या हंगामातील ही सुधारित योजना कशी प्रभावी ठरेल आणि हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही योजना जी नवीन पारदर्शक आणि नवीन बदल करण्यात आलेले, तर ते बदल तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.